सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे, आता इराला खूप राग आलेला असतो. इरा म्हणत असते की धैर्यांनी या साहावीमुळे माझी ही वेळ स्वीकारला नाही गिफ्ट. मला या साहावीचं काय करू ना, वेड लागलं होतं तर रोडलाही फिरायचं ना, वेड दगडं मारायचं. प्रेम बरं कळतं हिला, कसं असतं काय असतं हे सगळं कळतं. रोडला हिंडायचं ना, वेड लागलाय म्हणे मला, असं म्हणते. तेवढ्यात ते धैर्य येतो. धैर्य म्हणतो, सॉरी इरा, अहो मला ते तुमचा शर्ट कुठं ठेवला. तर आता ती म्हणते की अहो धैर्य, मला राग नाही आला, तुम्ही गिफ्ट नाही स्वीकारलं तर जाऊ द्या ना. तर ते म्हणते की कुठं ठेवला. तर आता तो शर्ट घेतो आणि तो म्हणतो की हा शर्ट आहे ना तो. तर आता लगेच तो शर्ट घेऊन त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो की हे बघा, मला हा शर्ट पाहिजे आहे. तर ते म्हणतात की पण अहो सावीला खूप त्रास होईल तुम्ही हा शर्ट घेतला तर. तर तो म्हणतो की नाही नाही, मी सावीसाठीच घेतोय. कारण की सावी जरी माझ्या सावीची याददाश्त जरी गेली असली, तिला काही आठवत नसलं, तर तिच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम अजून आहे ना, तसंच आहे. कारण की तिला खूप राग येतो मी शर्ट घातलेला, त्याच्यामुळं अजून मी मुद्दामून हाच शर्ट घालणार आहे, असं म्हणत असतो. आणि तो इराकडून गिफ्ट घेऊन जातो तिथून. तर इकडे सकाळी सकाळी जी सावी आहे ती नाश्ता करत असते. नीता तिला नाश्ता करायला वाढवत असते. ती म्हणत असते की तुझ्या आवडीचे पोहे आहे सावी, तू नाश्ता करून घे, असं म्हणत असते. आणि म्हणते की हे बघ सावी, दूध पिल्याने ना माणसाला खूप बुद्धी येत असते, माणूस खूप हुशार होत असतो, दूध खूप छान असतं, तू प्यायचं बरं का दूध. तर ती म्हणते की हो खेळ ना, पेईल ना मी दूध, असं म्हणते. आणि आता लगेच धैर्य येतो. धैर्य असतो तो आता धैर्य इकडं इराने दिलेला शर्ट घालतो. आणि तो आता शर्ट घालून तिथे येतो आणि नाश्ता करायला बसतो. तो म्हणतो, अरे वा, सावीचा आवडीचा नाश्ता आज, खूपच छान नाश्ता बनवला आहे, सावीच्या आवडीचा पोहे, सावीला खूप आवडतात हो ना गं सावी. तर आता सावी म्हणते की हो, पण तू इथे त्या हिराच्या आवडीचा शर्ट घालून आला, असं ती सावी मनातल्या मनात म्हणते. तिला खूप राग येतो. ती बघत राहते धैर्यकडे सारखं. ती म्हणते की असं का केलं असेल माझ्या फ्रेंडने. हा फ्रेंड तर माझा आहे ना, मी याची फ्रेंड नाही आहे वाटतं, याची फ्रेंड ती खोटारडीच आहे, असं म्हणते. ती नाश्ता करता करता उठते आणि धैर्य जवळ येते आणि म्हणते की धैर्य, काय आहे फ्रेंड हे, तू त्या एक खोटाटीचा शर्ट का घातला, तू तर काल घेतला नव्हता, मग आज का घेतलाय. तर आता लगेच ती म्हणते की मला नाही बोलायचं अशी, खोटं वागतोय तू पण, खोटारड आहे तू पण. अरे तू तिचा शर्ट घातला म्हणजे तुझी ती बेस्ट फ्रेंड आहेच ना, मी नाही तुझी बेस्ट फ्रेंड, असं म्हणते. तिथून निघून जाते. तर आता धैर्य हसतो आणि आता दामिनी म्हणतात, अरे धैर्य काय आहे हे सगळं. तर आता लगेच धैर्य म्हणतो की आई, चांगलं दिसतोय माझ्याला शर्ट, अगं मी मुद्दामून घातलाय, मला नाही का बघायचं होतं. कारण ही सावी ना, मला तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे की नाही ती मला विसरली की काय, मला बघायचं होतं ना, तिला चिरकी लावायचं होतं, त्यामुळे मी हा शर्ट घातला आहे. तर ते म्हणते, हो असं आहे का काही धैर्य. तर आता धैर्य म्हणतो की हो आई. तर आता लगेच जी दामिनी आहे ती म्हणते की बरं आहे धैर्य, मग काय. तर आता लगेच इकडं ज धैर्य आहे तो आता तिकडे येतो. तर इकडे आता तो शर्ट घालून खूप खुश असतो. त्याला माहिती असतं की सावीचं त्याच्यावर आहे तेच प्रेम आहे. पण सावी कुठे निघून जाते त्याला माहितीच नसतं. तर इकडे ती सावी आर्यासोबत खेळायला येते. तर इकडे आता जी दीपा आहे ती घरी असते आणि दरवाजा वाजवल्यावर दरवाजा उघडते. तिथे त्या सुधाकर यांची बायको आलेली असते, त्या सुधाकर काकाची मित्राची बायको. तर आता ती येते आणि आता ती आतमध्ये आल्यावरती लगेच म्हणतात की काय. दीपा म्हणते, काही काम होतं का तुमचं. तर त्या म्हणतात की काम काही नाही हो, हे बघा घरातून ते गायब झाले आहेत, हो मला त्यांना शोधायचं आहे, मला माहीत नाही ते कुठं गेलेत. तर दीपा म्हणते, काळजी करू नका, बाजूला या, आपण फोन करू. धैर्यला फोन करते आणि सगळं सांगते. धैर्य म्हणतो की मी काय करू मग. तर ते म्हणतात की तुम्ही बाबाचे तुम्हाला माहिती असेल. तर धैर्य म्हणतो की हो, ह्या बाईला नक्कीच माहिती असेल की सावीच्या पप्पांना आम्हाला काय सांगायचं होतं, असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.